तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। पेण तालुक्यातील हेटमणे धरण 90% भरलंय। धरण क्षेत्रात पडणाऱ्या ज्या पावसाचं पाणी आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे। धरणाच्या 6 दरवाजांमधून आता विसर्ग होतोय। धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, त्यामुळे खबरदारी म्हणून धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत। पण अद्याप हेटमणे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं नसलं तरी नैसर्गिकरित्या सांडव्यातून 26.49 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होतोय। महबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महबूब, ताजी अपडेट। कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस पडत होता, पण रात्री आज पहाटेपासून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। त्यातच अनेक धरणं हे 70% पेक्षा जास्ती भरलेले आहेत। त्यातच पेण तालुक्यातील जे हेटवणे धरण आहे, जे हेटवणे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते आणि या धरणातून नवी मुंबई सिडको आणि नवी मुंबईच्या MIDCना पाणी पुरवठा केला जातो। सिडकोचं धरण हे MIDC साठी बांधलेलं सिडकोचं धरण आहे। या धरणात हा धरण पूर्ण क्षमतेने अद्याप भरलेलं नाहीये। 90% धरण भरलेलं आहे, परंतु जेव्हा पूर्ण क्षमतेने धरण भरलं जातं, 6 दरवाजे जे 6 दरवाजे आहेत हे मात्र उघडले जातात। आता मात्र परिस्थिती अशी आहे की दरवाजे उघडले नाही, 90% धरण भरले, अजून पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही, तरी सुद्धा नैसर्गिकरित्या जे सांडव्याच्या भिंतीवरून दरवाजावरून जे पाणी जाते ते पाणी मोठ्या प्रमाणात जाते आणि त्यामुळे आजूबाजूच्या गावांना, पेण तालुक्यातील असो व नवी मुंबईतील जिथून बाळगंगा नदी जी जाते, भोगावती व जगबुडी नदी जी जाते या धरणाच्या सांडव्याच्या पाण्यावरून, त्यांच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय व मोठ्या प्रमाणात या धरणातून विसर्ग नैसर्गिकरित्या चालू असल्याचे आता पाहायला मिळते। धन्यवाद महबूब, अगदी सविस्तर माहिती आपण दिली आहे।